Hello friends, welcome back to my channel Love to Nursing. Today we learn about intelligence. ओके, तर आज आपण इंटेलिजन्स बघणार आहे जो सायकोलॉजी मधला टॉपिक आहे आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यामुळे मी तुम्हाला बेसिक थोडंसं सांगणार आहे सायकोलॉजी मधलं इंटेलिजन्स. ओके, इंटेलिजन्स इज द मल्टी फॅक्टेड concept that encompasses cognitive abilities, problem solving skills, and adaptability. तर इंटेलिजन्स म्हणजे काय की आपण एखाद्या माणसाला म्हणतो की हे इंटेलिजंट आहे. तर आपण असं का म्हणतो? त्याच्यामध्ये कॉग्नेटिव्ह ॲबिलिटीज आहेत, त्याच्याकडे ते कौशल्य असतं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं स्किल असतं, प्लस तो वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सना ॲडॅप्ट करतो आणि सिच्युएशन हँडल करतो. म्हणून काय म्हणलेलं आहे की इंटेलिजन्स हे काय मल्टी फॅक्टेड कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये मल्टी टॅलेंटेड असतात, टॅलेंट्स असतात, त्यांना आपण इंटेलिजन्स असं म्हणतो. इट इज द फाउंडेशन ऑफ अवर ॲबिलिटी टू लर्न, रिझन अँड नेव्हिगेट द कॉम्प्लेक्सिटीज ऑफ द वर्ल्ड. तर हे काय आहे? एक फाउंडेशन आहे. कशाचं? ॲबिलिटी टू लर्न, रिझन आणि नेव्हिगेट. जे काय असतात? कॉम्प्लेक्सिटीज असतात आपल्या वर्ल्ड मधल्या. This presentation will explore the diverse facts of intelligence and examine its definition, theories and practical implication. तर यामध्ये आपण पाहणार आहे की डेफिनेशन, थेरीज, डायव्हर्स फॅक्ट्स कोणत्या आहेत, त्याचे प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन्स काय काय आहेत ते आपण आज यामध्ये पाहणार आहे. फर्स्ट आहे डेफिनेशन ऑफ इंटेलिजन्स. कॉग्नेटिव्ह ॲबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अँड अडॅप्टेबिलिटी. तर कॉग्नेटिव्ह ॲबिलिटी म्हणजे काय? तर डेफिनेशन जी आहे इंटेलिजन्सची ती 3 मध्ये डिवाइड केलेली आहे. एक तर कॉग्नेटिव्ह ॲबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अँड अडॅप्टेबिलिटी. तर कॉग्नेटिव्ह ॲबिलिटी म्हणजे काय की इंटेलिजन्स इज ऑफन डिफाइंड ॲज द ॲबिलिटी टू लर्न. तुमच्यात कौशल्य पाहिजे लर्न करण्याचं, रिमेंबर लक्षात ठेवण्याचं, आणि ते जे लक्षात ठेवलेलं आहे ते नॉलेज अप्लाय कुठं करायचं. ओके, तर प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करताना किंवा न्यू सिच्युएशन अडॅप्ट करताना ते नॉलेज आपल्याला वापरावं लागतं. दिस इज कॉग्नेटिव्ह ॲबिलिटी. देन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. Intelligence allows us to identify and analyze problem, devise solution and evaluate outcome. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, जर तुम्हाला व्यवस्थित प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला, आयडेंटिफाय करता आला, अनालाइज करता आला किंवा त्यावर सोल्युशन देता आलं, इव्हॅल्युएट करता आलं आउटकम की रिझल्ट पॉझिटिव्ह निघाला का निगेटिव्ह, म्हणजे यू आर इंटेलिजंट. ओके, देन नेक्स्ट आहे अडॅप्टेबिलिटी. Intelligent individuals can adjust their thinking and behavior in response to changing circumstances and learn from their experiences. तर इंटेलिजन्स जे इंडिव्हिज्युअल्स असतात ते काय करतात, आपलं जे थिंकिंग आहे त्यांना ऍडजस्ट करतात, थिंकिंग आणि बिहेवियर आपलं चेंज करतात. ओके, त्या त्या सर्कमस्टन्सनुसार. प्लस ते आपल्या अनुभवावरून शिकत जातात, तसं स्वतःला अडॅप्ट करत जातात, त्याला बोलायचं इंटेलिजन्स. ओके, नेक्स्ट आहे थेरीज ऑफ इंटेलिजन्स. तर 3 थेरीज आहेत. स्पर्मॅन्स जी फॅक्टर, गार्डनर मल्टिपल इंटेलिजन्स अँड स्टर्नबर्ग्स ट्रायकिक थेरी. तर स्पर्मॅन्स जी फॅक्टर म्हणजे काय की दिस थेरी सजेस्ट अ जनरल इंटेलिजन्स फॅक्टर. ही जी थेरी आहे ती काय सजेस्ट करते, जनरल इंटेलिजन्स फॅक्टर. ह्याच्यामध्ये काय होतं की अंडरलाईन ऑल कॉग्नेटिव्ह ॲबिलिटीज, जे काय तुमच्या कॉग्नेटिव्ह ॲबिलिटीज आहेत, जे काय तुम्ही थिंकिंग वगैरे करता, ते सर्व स्पर्मॅन्स जी फॅक्टरमध्ये सजेस्ट केलेलं आहे. देन गार्डनर मल्टिपल इंटेलिजन्स. ही थेरी कशावर बेस आहे? 8 डिस्टिंक्ट वरती बेस आहे. फर्स्ट इंटेलिजन्स, त्याच्यामध्ये लिंग्विस्टिक म्हणजे तुमच्या लँग्वेजेस, लॉजिकल मॅथमॅटिकल, स्पॅशियल, बॉडीली कायनेस्थेटिक, म्युझिकल, इंटरपर्सनल, इंट्रापर्सनल अँड नॅचरलिस्टिक. जे काय तुमचं पर्सनल आहे, इंटरपर्सनल आहे, इंट्रापर्सनल आहे, विदिन इंडिव्हिज्युअल आहे, विथ इंडिव्हिज्युअल आहे, किंवा तुमचं मॅथमॅटिकल काय प्रॉब्लेम आहे, तुमची कायनेस्थेटिक आहे, किंवा
नॅचरलिस्टिक आहे, जे काही तुमचं नॅचरल बिहेवियर आहे, जे काही तुमची लॉजिक लावण्याची ताकद आहे, तुमच्या लँग्वेजेस आहेत, हे सर्व कोणी एम्फायसिस करतं? गार्डनर मल्टिपल इंटेलिजन्स. देन स्टर्नबर्ग स्ट्रायकिंग थेअरी. ह्या थेअरीनं काय सांगितलं की 3 कंपोनेंटवर आहे ना प्रपोजल्स केलंय, ते म्हणजे अनालायटिक, क्रिएटिव्ह अँड प्रॅक्टिकल. पहिला अनालायसिस करायचं, देन क्रिएटिव्ह करायचं आणि देन प्रॅक्टिकल मध्ये उतरायचं. ओके, हे कोणी दिलं? स्टर्नबर्ग स्ट्रायकिंग थेअरी. दिस इज अबाउट थेअरीज ऑफ इंटेलिजन्स. हे एवढं इम्पॉर्टंट नाहीये, पण तुम्हाला माहित असावं, जर MCQ ला विचारलं तर लिहिता येईल. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ इंटेलिजन्स. फ्लुइड इंटेलिजन्स, क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स, इमोशनल इंटेलिजन्स, सोशल इंटेलिजन्स. फ्लुइड इंटेलिजन्स म्हणजे काय की the ability to reason and solve new problem, often associated with abstract thinking and adaptability. जेव्हा तुमच्यामध्ये ॲबिलिटी टू रिझन, इफ तुमचं काही चुकलं तर तुम्हाला रिझन देता येते. ओके, दॅट इज कॉल्ड फ्लुइड इंटेलिजन्स. किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. ओके, म्हणजेच काय? फ्लुइड इंटेलिजन्स आहे. देन क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स म्हणजे काय की नॉलेजचं आणि स्किलचं तुमचं अक्युमुलेशन होत आहे, जे एक्सपिरियन्सेस किंवा लर्निंग मधून तुम्हाला शिकायला भेटतं, त्याला म्हणायचं क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स. नेक्स्ट आहे इमोशनल इंटेलिजन्स, म्हणजे द ॲबिलिटी टू अंडरस्टँड अँड मॅनेज वन्स ओन इमोशन्स अँड द इमोशन्स ऑफ अदर्स. म्हणजे काय की समजून घ्यायचं दुसऱ्याचे इमोशन किंवा स्वतःचे सुद्धा इमोशन्स तुम्ही समजून घ्यायचं आधी, त्याला म्हणायचं इमोशनल इंटेलिजन्स. प्रत्येक वेळी फक्त तुम्हाला कॉग्नेटिव्ह इंटेलिजन्स किंवा क्रिस्टलाइज्ड फ्लुइड यूज करून चालत नाही, कधीतरी इमोशनली सुद्धा विचार करावा लागतो, स्वतःचाही आणि दुसऱ्याचाही. नेक्स्ट सोशल इंटेलिजन्स. आता तुम्हाला माहिती आहे ह्यामध्ये सोशल सिच्युएशन्स ज्या असतील तर तुम्हाला इफेक्टिव्हली हँडल करायच्या, त्यामध्ये सोशल क्यूज काय, प्रॉब्लेम्स काय, ते चेक करायचं आहे, ते समजून घ्यायचं आहे आणि ते रिलेशनशिप बिल्डअप करायचं आहे. दॅट इज सोशल इंटेलिजन्स. मेजर कसा करायचा त्या इंटेलिजन्स तुमचा? फर्स्ट आहे इंटेलिजन्स टेस्ट. ह्यामध्ये स्टँडर्डाइज्ड असेसमेंट घेतलं जातं, तसंच स्टॅनफोर्ड बिनेट, वेशलर स्केल, मेजर कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज, ह्या 2 टेस्ट आहेत, स्टॅनफोर्ड आणि वेसलर. ह्या कशासाठी आहे की तुमची कॉग्निटिव्ह ॲबिलिटी किती आहे ते मोजण्यासाठी. देन IQ स्कोर. स्कोर रिप्रेझेंट अँड इंडिव्हिज्युअल रिलेटिव्ह परफॉर्मन्स. तुमचा परफॉर्मन्स कसा आहे त्यावर तुमचा IQ स्कोर डिपेंड असतो आणि हे प्रत्येक एज ग्रुपवर कम्पेअर केलं जातं. Then interpreting test. IQ score are not absolute measure of intelligence and should be interpreted in context. IQ score तोच आहे. ओके, तो काय आहे? एकदम असा ऍब्सोल्यूट मेजर नाही आहे इंटेलिजन्सचा, तर तो इंटरप्रिट केलाय ओनली. ओके, फक्त इंटरप्रिट केलाय, हा कसा फिक्स नाही आहे. तर इंटेलिजंट टेस्ट, IQ स्कोर आणि इंटरप्रिटिंग रिझल्ट. ओके, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस का असतात? म्हणजे हा हुशार आहे, हा ढ आहे. ओके, ह्याला लगेच कळतं, ह्याला कितीही सांगितलं तरी कळत नाही, तर का? जेनेटिक फॅक्टर. जेनेटिक फॅक्टर मध्ये प्रॉब्लेम असू शकतो. मम्मीला लवकर समजत नसेल तर मुलालाही समजणार नाही, मुलगीलाही समजणार नाही. सेम एन्व्हायरमेंटल फॅक्टर, त्याच्यामध्ये अर्ली चाइल्डहुड एक्सपिरियन्स असेल किंवा एज्युकेशन असेल, सोशो इकॉनॉमिक स्टेटस असेल किंवा कल्चरल इन्फ्लुएन्सेस असतील, म्हणजे जे काही पर्यावरणीय घटक म्हणतात त्याच्यामुळे सुद्धा इंटेलिजन्सवर परिणाम होतोय. कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज, त्याच्यामध्ये स्पीड, तुमचं वर्किंग मेमरी, अटेन्शन देण्याची पॉवर, ह्याच्यावर सगळं तुमचं इंटेलिजन्स डिपेंड असतो. आता फॅक्टर्स काय काय आहेत इंटेलिजन्सवर इन्फ्लुएन्स करणारे? फर्स्ट आहे अर्ली चाइल्डहुड एक्सपिरियन्स. नर्चरिंग एन्व्हायरमेंट विथ स्टिम्युलेटिंग ॲक्टिव्हिटीज अँड ॲक्सेस टू क्वालिटी एज्युकेशन फॉस्टर कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. कसं आहे, आजकालचं धावपळीचं जगणं झालेलं आहे, त्यामुळे ॲक्टिव्हिटीज करताना त्यांना स्टिम्युलेट करावं लागतं, त्यांना क्वालिटी ऑफ एज्युकेशन द्यावं लागतं, प्लस त्यांची कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट सुद्धा व्हावी. न्यूट्रिशन अँड हेल्थ. तर
न्यूट्रिशन तुमचं व्यवस्थित असेल, ओके, जर न्यूट्रिशन व्यवस्थित असेल, खाणं असेल व्यवस्थित, तर कसं असतं, तुमची थिंकिंग पण व्यवस्थित होते, ओके. त्यामुळं जर पोट शांत असेल तर डोकंही शांत असतं, त्यामुळे तुमचं ब्रेनचं फंक्शन सुद्धा व्यवस्थित होतं. सोशो इकॉनॉमिक स्टेटस, ह्याच्यामध्ये जे काही रिसोर्सेस आहेत, अपॉर्च्युनिटीज आहेत, त्यांना ऍक्सेस करायचं. एज्युकेशनल अटॅचमेंट अँड कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट. देन कल्चरल फॅक्टर, तुमच्या व्हॅल्यूज, बिलीफ्स, एज्युकेशनल सिस्टीम, शेप कॉग्नेटिव्ह स्किल्स अँड लर्निंग स्टाईल, हे सगळं तुमचं व्यवस्थित पाहिजे. म्हणजे कल्चर फॅक्टर सुद्धा इंटेलिजन्सवर अफेक्ट करते. दिस इज 4 फॅक्टर्स. देन मेंटल ॲबिलिटी, ह्याच्यामध्ये कॉग्नेटिव्ह प्रोसेस होणं इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यामध्ये मेंटल ॲबिलिटीज असतील, अटेन्शन असेल, मेमरी असेल, लँग्वेज असेल, प्रॉब्लेम सॉल्विंग करण्याची ताकद असेल, ओके. हे सगळं तुमचं कॉग्नेटिव्ह प्रोसेसमध्ये येणार, जे मेंटल ॲबिलिटी स्ट्रॉंग दाखवते. देन रिझनिंग अँड लॉजिक, कसं आहे, प्रत्येक वेळी थेरीच उपयोगाची नाही. बघा, जेव्हा जेव्हा नीटची एक्झाम असायची तेव्हा आपण लॉजिकली आन्सर द्यायचो. असं काय नाही की हे पाठच करून आपण देतो, ओके. तर लॉजिकली सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे. क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन, प्रत्येक वेळी न्यू आयडिया जनरेट करा, प्रॉब्लेम्स पहा, आणि थिंक आउटसाइड द बॉक्स इज अ व्हॅल्युएबल मेंटल ॲबिलिटी. प्रत्येक वेळी साच्यात राहूनच विचार करावा असं काही नाही, आउट ऑफ द बॉक्स सुद्धा तुम्ही विचार करू शकता. क्लिअर. देन नेचर ऑफ इंटेलिजन्स अँड डेव्हलपमेंट. तर फर्स्ट आहे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट. ह्याच्यामध्ये जे इंटेलिजन्स डेव्हलप आहे ते चाइल्डहुड, ॲडल्सन ह्याच्यातून डेव्हलप होते तुमची कॉग्नेटिव्ह ॲबिलिटीज, आणि तेव्हाच चेंजेस होतात. Plasticity. The brain remains adaptable and capable of learning throughout the life, even in adulthood. कसं आहे, ब्रेन आपला मरेपर्यंत शिकत ओके. इवन अडल्टहुड मध्ये सुद्धा तो शिकत असतो, प्रत्येक नॉलेज अडॅप्ट करत असतो, आणि तो लर्निंगसाठी कॅपेबल असतो. सेम लाईफ लॉंग लर्निंग, कंटिन्यू एंगेजमेंट असतं आपलं, मेंटली स्टिम्युलेटिंग ऍक्टिव्हिटीज, न्यू एक्सपिरियन्स कॅन मेंटेन अँड एनहान्स कॉग्नेटिव्ह फंक्शन, ओके. आता असेसमेंट ऑफ इंटेलिजन्स तुम्ही कसं असेस करणार? स्टँडर्डाइज टेस्ट घेऊन, जे कोणी दिल्या, स्टॅनफोर्ड आणि वेसलरने. ऑब्झर्वेशनल असेसमेंट, ऑब्झर्व करायचं, सायकोलॉजिस्टनं ऑब्झर्व करायचं त्या इंडिव्हिज्युअलला की तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करतोय, त्याची स्ट्रॅटेजी काय आहे, सोशल स्किल कशा आहेत, त्याचे अडॅप्टिव्ह बिहेवियर कसं आहे रिअल वर्ल्ड मधलं. एज्युकेशनल असेसमेंट घेऊन काय करायचं, स्टुडंटना प्रोग्रेस, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला हेल्प करायचे, त्यांचे थिंकिंग ॲबिलिटीज चेक करायचे. दिस इज द 3 असेसमेंट, स्टँडर्डाइज, ऑब्झर्वेशन अँड एज्युकेशनल, okay. Thank you so much. I hope you understood this video. Okay, if you have doubt, then put it in comment. Okay, bye bye. Keep in touch. Press the like button and subscribe my channel.